त्याच्याबरोबर भरपूर गैरसोय होते, कारण आम्हाला इथून रेल्वे स्टेशनवरून सीबीएसवरती जावं लागतं आणि तिथून बस पकडून गर्दीतून इथं यावं लागते. ते तो प्रॉब्लेम रेल्वे स्टेशन मध्यवर्ती रेल्वे स्टेशनला हे जर हलवलं तर त्यांनी उतरायचं कुठं, तिथनं जिनावर चढून जायला पाहिजे. ते वयस्कर माणसांना होणार नाही, त्या जिना झाला गुळगुळीत. त्या महिलांसाठी सोयीस्कर आहे, पण हा पॉईंट त्यांनी इथनं हलवू नये हेच माझी समस्या वगैरे यांनी सगळ्यांनी लक्ष घालून हा पूर्वीपासूनचा जो बस थांबा आहे तो भविष्यातही चालू राहण्यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं. कोल्हापूर शहरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसची सुरुवात 1886 साली झाली. तसेच या रेल्वे स्टेशनवरील बसस्थानक ही गेली अनेक वर्ष प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देत आली आहे. पण सध्या तेथील बसस्थानकची सेवा बंद करून ती सेवा कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरून देण्यात येत आहे. तसेच गेली कित्येक वर्ष झाली ही बस सेवा सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू असायची, पण आता ती वेळ सकाळी 12 ते रात्री 8 वाजता असं करण्यात आली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना तसेच खास करून अंध नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. आता आपण छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स येथे आहोत. तर याची सुरुवातील रेल्वे स्टेशनमधील जे बसस्थानक आहे त्याची सुरुवात गेली 75 वर्ष झाली आणि ही बस सेवा आहे ती इथं जे रेल्वे स्टेशनमध्ये जे प्रवासी उतरणार आहेत त्यांना सेवा देते आहे. तर आता ह्याचं असं झालं आहे की इथे जी बसस्थानक आहे तिथे थांबायची जे वेगवेगळ्या गावी जात होते त्याची बसस्थानकं आता शिफ्ट करून ती मध्यवर्ती बसस्थानाकामध्ये केली आहे. तसंच ह्याचं टायमिंग असं झालं आहे की ह्याची गेली 75 वर्षी ही सेवा अशी देत होती की सकाळी 6 वाजता सुरुवात तर रात्री 10 पर्यंतची सेवा असायची. तर आत्ता ह्याची सुरुवात 12 ते रात्री 8 पर्यंत अशी झाली आहे. तर याबाबतच आपण नागरिकांचं मनोगत जे काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. एकंदरीत हा जो प्रकार चालू आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? याचं टायमिंग बदलले आहे आणि इथं जे बसस्थानक बस स्टॉप व्हायचे ते आता त्याची जागा पण शिफ्टिंग करण्याचं चालू आहे. तुम्ही काय सांगाल? हां, पहिल्यांदा ना 6 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असं टायपिंग होतं. आता ते 12 ते 8 केलं आहे. त्यामुळे विद्यार्थिनी किंवा प्रवासी जे वयस्कर असतात त्यांचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या गाड्या इथून टर्न करून गावाकडे जात होत्या फेऱ्या, आता त्या नसून वरती सीबीएसला जात असून प्रवासाकरता 15 ते 20 मिनटं किंवा नाही म्हणे तरी अर्धा तास तरी लेट होतो. त्याचा त्रास मुली असतात, नाहीतर असे अपंगकालीन माणसे असतात त्यांना यो भोगावा लागत आहे. आता आपल्यासोबत आहेत अंध व्यक्ती, आपण त्यांना विचारणार आहोत याबद्दल. दादा, तुम्ही किती वर्ष झालं इथून तुम्ही प्रवास करताय आणि आता हे जो रेल्वे स्टेशनमधला जो बस स्टॉप आहे तो शिफ्ट करून मध्यवर्ती बसस्टँडमध्ये हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तुम्ही काय सांगाल याबद्दल? तर नमस्कार मॅडम, माझं नाव रघुनाथ खोत. मी गेली 18 वर्ष झाली या भागावर मार्गावरती प्रवास करतो आहे आणि आमच्यासारख्या लोकांना खूप गैरसोयीचं आहे, कारण का स्टेशनवरनं गेले 40-50 वर्षापासून ही बस इथूनच सुटते. तर आता अचानक वरती घेऊन जायचं कारण काय आम्हाला समजत नाही आहे. शासन का हा घाट घालते काय आम्हाला म्हणजे समजण्याची गोष्ट नाही ती. परंतु शासनाला आमची रिक्वेस्ट आहे की जे काही इथून पहिल्यासारख्या बस सुटवते तसंच इथून पुढे सुद्धा सुटाव्या. आम्हाला खूप त्रासदायक होतं आहे, कारण का मी स्वतः अंध आहे. मी इथं युनियन बँकेमध्ये जॉब करतो आहे, तर खूप त्रास होतो. मध्यवर्ती बसस्थानकावरती बस शोधायची म्हणले तर आमच्यासारख्या लोकांना खूप कठीण जातं. ते कुठं बस लागते काही कळत नाही. प्लॅटफॉर्म कधी कुठं असतो चेंज होत असतो मधून आतून. तर हे खूप आमच्यासारख्या लोकांना त्रासदायक आहे. तसंच भागातल्या सर्व प्रवाशांना त्रासदायक आहे, कारण का आता पावसाळा सुरू होतो आहे, तर प्रत्येकाला कामावर जायची घाई असते. कामावरनं सुटल्यानंतर घरी जायची घाई असते. इथून बस वरतून जाऊन येसपर्यंत मला वाटतं इथून जर गाडी सुटली परत रिटर्न तर कोतुल फाट्यापर्यंत जाऊ शकते. तेवढा वेळ वाचू शकतो, तेवढा खर्च वाचू शकतो. मला वाटते महामंडळाचा, शासनानं याचा विचार करावा महामंडळानं, असं मला वाटतं. काका, एकंदरीत जे रेल्वे स्टेशनच्या इथलं बसस्थानक आहे ते मध्यवर्ती बसस्थानकावर तिथे हलवण्यात येत आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? किती वर्ष तुम्ही इथे आहात आणि याची सेवा तुम्ही घेत आहात? इथं मी बऱ्याच लहानपणापासून गेली 30-35 वर्षापासून येतो आहे, पण बाहेरून येणारे जे पब्लिक आहे हे आसपास हे इथून बघा तुम्ही, हे सर्व जे आहे ते शेववाडी, पन्हाळा, 32 शिराळा वगैरे ह्या भागात जाणार आहे. ज्योतिबा देवस्थान आहे आणि रेल्वेने येणारे जास्तीत जास्त पब्लिक इथं येऊन थांबून ज्योतिबा देवस्थानला जायची सोय ही इथून होते. इथं वडाप आहे, वडाप
एस टी सगळ्याची सोय आहे. गावात जी कामाधंद्यासाठी येणारी जी मुलं आहेत, शाहूपुरी, राजारामपुरीमध्ये, लक्ष्मीपुरीमध्ये, तिथली लोक इथं दिवाणजी वगैरे कामाला येतात. त्यांना आहे हे बरोबर आहे. वयस्कर माणसं काहीतरी इथं विकायला घेऊन आले तर त्यांनासुद्धा हे बरोबर आहे. तिथं जर तुम्ही रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती रेल्वे स्टेशनला हे जर हलवलं तर त्यांनी उतरायचं कुठं? तिथनं जिनावर चढून जायला पाहिजे. ते वयस्कर माणसांना होणार नाही. त्या जिना झाला गुळगुळीत पडण्याची शक्यता पावसाळ्यात जास्त घसरायची. आणि तिथनं आड वाटेनं त्या मोठ्या स्टँडमध्ये जावा, तिथं सगळी गर्दी, एस टी लावायला गर्दी, माणसांची गर्दी. आणि त्याच्यात ही आता ही बघा, ही सर्व ही आपली लोक आहेत. आपल्या पन्हाळा तालुका, शाहूवाडी तालुका, बत्तीस शिराळा ह्या भागात जाणारी रेल्वे लोक आहेत. आणि यांना हेच कोल्हापुरात कुठेही गेलं तरी ह्या समोर KMT बस स्टॉप आहे आणि तिथं पण आहे, पण तिथनं स्टँडमध्ये जायला फार अडचण आणि कुचंबना होणार आहे. आणि लेडीजला, वयस्कर माणसांना जास्त त्रास होणार आहे. आता तिथं उभारलेली बघा, ही सगळी आता यायला सुरुवात होणार. कामाला आलेली लोक, त्यांना हेच बरं पडते आणि तिथं जास्त त्रास त्यांना होणार आहे. एवढंच. आता आपल्यासोबत महिला आहेत काही, त्यांच्या या समस्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत हा जो काय प्रकार चालू आहे याबद्दल तुला काय वाटतं आणि तू किती वर्ष झालं इथून प्रवास करतेस? मी तर 10 वर्ष प्लस झाली प्रवास करते. गाड्यांची भरपूर अवस्था बेकार होते. एकतर आमच्याकडे रोड करायला चालू आहे, त्यामुळे वेळेवरती बस मिळत नाहीत आणि झाल्या तर वाटेत कुठं तरी बंद पडतात. आता काय झालं आहे, इथलं जे टायमिंग होतं आधी काय होतं 6 ते 10 होतं, सकाळी 6 ते रात्री 10. आता काय केलेत, सकाळी 12 ते 8पर्यंत केले. याची गैरसोय होती, याबद्दल तू काय सांगशील? त्याच्याबरोबर भरपूर गैरसोय होते, कारण आम्हाला इथून रेल्वे स्टेशनवरून सीबीएसवरती जावं लागतं आणि तिथून बस पकडून गर्दीतून इथं यावं लागतं. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा एवढंच माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि एक गृहिणी असून तुम्ही काय सांग? आम्हाला भरपूर प्रवासाचा त्रास होतो आहे. गाड्या वेळेत मिळत नाहीत आणि घरातली कामं, हे ऑफिस हे जमत नाही, त्यामुळं गाड्या वेळेत पाठवाव्या. तुम्हाला काय वाटतं, काय सांग? वाटतंय म्हणजे कसं, आता हा पॉईंट आमच्या महिलांसाठी सोयीस्कर आहे, पण हा पॉईंट त्यांनी इथनं हलवू नये हेच माझी समस्या आहे. आम्ही तिथपर्यंत जाणं आम्हाला जमत नाही, कारण की आम्ही लांबून इथपर्यंत येतो. जर ही समस्या जर आमची पूर्ण झाली की कोणतीही समस्या नाही. तर आपल्यासोबत काही महिला होत्या, त्यांच्या मते हा जो पॉईंट आहे तो हलवण्यात येऊ नये, तसेच हे जे टायमिंग आहे ते तसेच राहावं अशी त्यांची विनंती आहे. आपल्यासोबत अंध व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काका, तुम्ही किती वर्ष झालं इथून प्रवास करताय आणि या एका प्रकाराबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्ते, मी शरद पाटील, अंध व्यक्ती आहे. गेली मी 20 वर्ष कोल्हापूर ते वाघवे ते कोल्हापूर प्रवास करतो. माझं ऑफिस दसरा चौकात आहे, पण रेल्वे रेल्वे स्टेशन पूर्वी सुटत होती. इथून अपंग सीट राखीव मिळण्यासाठी मी इकडे येतो आहे अजूनही. पण आता काय झालेलं आहे, गाड्या इथले केबिन पूर्वी सकाळी 6 ते 10 म्हणजे 2 शिफ्टमध्ये चालू असायची इथली बस थांब्याची केबिन. पण ते आता गेली 2 महिन्यापूर्वीपासून त्याचं टायमिंग बदललेलं आहे. दुपारी 12 ते रात्री 8 असं केलेलं आहे. त्यामुळे शेवटची गाडी 9:45ला जाते. 8चं केबिन बंद झाल्यामुळे लोकांना माहिती देण्यासाठी इथे कोण नसतं. तर हे लक्षात घेऊन ही केबिन दोन्ही शिफ्टमध्ये चालू राहावी. तर गाडी इथे पूर्वी नोंद होत होती, पण आत्ता त्यांनी तिकडे नोंद करण्यासाठी बोलवल्यामुळे प्रवाशांचा अर्धा तास वेळ वाया जातो. तसेच महामंडळाचं डिझेलही वाया जातं. प्रवाशांचा विचार केला जात नाही. तर हा विचार करून पूर्वीप्रमाणे ही कंट्रोल केबिन दोन्ही पाळ्यांमध्ये चालू राहावी ही माझी एक मागणी आहे आणि संपूर्ण प्रवाशांची सुद्धा मागणी आहे. कारण जे लोकप्रतिनिधी आहेत वगैरे यांनी सगळ्यांनी लक्ष घालून हा पूर्वीपासूनचा गेली 50 ते 40 वर्षापासूनचा जो बसथांबा आहे तो भविष्यातही चालू राहण्यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटते. धन्यवाद. तर आताच आपल्यासोबत होते रेल्वे स्टेशन बसस्थानकातील प्रवासी. त्यांच्या मते हा जो टायमिंग आहे, आधी टायमिंग होता 6 ते रात्री 10पर्यंत असायचं, ही बसस्थानकाची सेवा चालू असायची. पण आता ह्याचं टायमिंग सकाळी 12 ते रात्री 8पर्यंत आहे. यामुळे प्रवाशांचं गैरसोय होत आहे आणि तसेच बसस्थानकाचं शिफ्टिंग चालू असल्यामुळे याचाही फटका प्रवाशांना बसतोय. गेले कित्येक वर्ष ही सेवा देत असून आता ही का सेवा बंद करण्यात येते असाही सवाल नागरिकातून व्यक्त
व्यक्तव्य आणि ह्याकडे प्रशासनानं बघणं तितकंच गरजेचं आहे, कारण प्रवाशांची गैरसोय रोखण्यासाठी त्यांनी पाऊल उचलणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.